नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडं सर्वत्र भूसंपादनाचं काम चालू असल्यामुळं निरनिराळ्या कायद्याखाली जी भूसंपादनाची प्रक्रिया असते ती समजून घेण्यामध्ये आपल्या व्ह्युअर्सना बऱ्यापैकी इंटरेस्ट दिसतो. बऱ्याच वेळा मला कॉमेंट्स येतात की रेल्वेच्या भूसंपादनाचं स्वतंत्र व्हिडिओ करा, MIDCच्या भूसंपादनाचा स्वतंत्र व्हिडिओ करा, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम जो आहे 1955चा त्याचा स्वतंत्र करा आणि नॅशनल हायवेच्या ॲक्टचा देखील स्वतंत्र करा. यापूर्वी आपण जवळपास भूसंपादनाच्या बाबतीत एक सिरीज केलेली आहे. एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे. 49 व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. पण आता मागणी जशी आहे, लोकांना जशी अपेक्षा आहे, त्यांची जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे म्हणून आज आपण रेल्वेच्या भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यानंतर टप्प्याटप्प्यानं मग MIDC असेल, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम असेल, नॅशनल हायवेज असेल, आपण टप्प्याटप्प्यानं आपण प्रत्येक थीमवरती एक व्हिडिओ करू. रेल्वेच्या बाबतीत काय, पूर्वीच्या रेल्वेच्या कायद्यामध्ये भूसंपादनाची अशी वेगळी तरतूद नव्हती आणि त्यामुळं मग जो पूर्वीचा जुना कायदा होता त्याप्रमाणे काम केलं जात होतं. पण 2008 मध्ये रेल्वेच्या अधिनियमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 20A पासून तर 20F पर्यंत नवीन कलम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि यामध्ये भूसंपादनाची सविस्तर प्रक्रिया दिलेली आहे. जेव्हा एखाद्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी सार्वजनिक हितासाठी जमिनीची आवश्यकता असते, खाजगी जमिनीची, तेव्हा केंद्र सरकार त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून, म्हणजे रेल्वे विभाग त्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतं आणि असा प्रस्ताव आल्यानंतर एक पहिलं नोटिफिकेशन काढलं जातं. ते देखील केंद्र सरकारच्या मार्फतच काढलं जातं. जिल्हाधिकारी त्यासाठी एक सक्षम प्राधिकारी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी एका उपजिल्हाधिकाऱ्याला नेमतात आणि त्यांना सक्षम प्राधिकारी असं म्हणतात. कलम 20A आणि कंसात 1 असं एक पहिलं नोटिफिकेशन आहे की ज्याच्यामध्ये डिक्लरेशन ऑफ इंटेन्शन की ही जमीन रेल्वेचा मार्ग करण्यासाठी, या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन करण्याची शासनाची इच्छा आहे. त्यासाठी मग हरकती घेण्यासाठी 30 दिवसाची वेळ दिली जाते. प्रत्येकाला हे सार्वजनिक प्रयोजन आहे की नाही, याशिवाय आणखी चांगला मार्ग किंवा जवळचा आणि अधिक इकॉनॉमिकल मार्ग आहे का, अशा सूचना करता येतात. या हरकती घेण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी असतो. अशा हरकती आल्यानंतर प्रत्येक हरकतदाराला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे, त्याचा पुरावा घेण्याची संधी दिली पाहिजे, दाखल करण्याची संधी दिली पाहिजे आणि हे मस्ट आहे. आणि असे सर्व झाल्यानंतर, हे पुरावे वगैरे झाल्यानंतर मग आणखी एक नोटिफिकेशन काढलं जातं. मग ते पुरावे, ह्या हरकती नाकारल्या जातात, हरकती स्वीकारल्या जातात, त्याचा एक रिपोर्ट तयार केला जातो आणि जे सक्षम प्राधिकारी आहे तो शासनाला रिपोर्ट पाठवतात, केंद्र शासनाला. केंद्र शासन 20D प्रमाणे एक आणखी नोटिफिकेशन काढतात आणि त्या नोटिफिकेशनला 20D नंतर आहे 20E1. 20D मध्ये आपण नोटिफिकेशन म्हणजे हरकती घेतो 1 महिन्यात आणि 20E1 मध्ये जे एक डिक्लरेशन काढलं जातं ते डिक्लरेशन म्हणजे तुमच्या सर्वांच्या हरकती, तुमच्या म्हणणं आणि सूचना ऐकल्यानंतर, त्याच्यावर चौकशी केल्यानंतर, तुम्हाला संधी दिल्यानंतर जो सक्षम प्राधिकाऱ्याचा अहवाल आला त्याच्या आधारावरती ही जमीन भूसंपादन करण्यात आली आहे असं घोषित करण्यात येतं. त्या घोषणापत्राला डिक्लरेशन असं म्हणतात. हे 1 वर्षाच्या आत करायचं असतं. कधीपासून 20A जे पहिलं नोटिफिकेशन निघालं इंटेन्शनचं, त्यापासून 1 वर्षाच्या आत 20E करायला लागतं आणि जर नाही केलं तर मात्र ते लॅप्स होतं आणि नव्यानं प्रक्रिया सुरू करावी लागते. जेव्हा पहिल्यांदा 20A पहिलं नोटिफिकेशन येतं त्यानंतर रेल्वे विभागाला त्यांच्या अधिकाऱ्यांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना त्या जमिनीत प्रवेश करण्याचा, मापं घेण्याचा, लेव्हल्स पाहण्याचा, मातीची क्वालिटी, हे सगळे अधिकार त्यांना मिळतात. आणि 20E नोटिफिकेशन काढल्यानंतर त्यांना सर्वच अधिकारांची ती जमीन त्यांच्यामध्ये वेस्ट होते. फक्त त्यानंतर जी प्रक्रिया सुरू होते ती प्रक्रिया 20F प्रमाणे सुरू होते. 20F मध्ये जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे ती त्याचं मोबदला ठरवण्याचं काम करते आणि मोबदला ठरवण्याचा एक अवॉर्ड केला जातो. त्यासाठी मग मोबदला ठरवण्यासाठी आणखी एक नोटिफिकेशन काढलं जातं
सर्वांसाठी 20F4 प्रमाणे ते पेपरमध्ये पण प्रसिद्ध केलं जातं, गॅझेटमध्ये पण पब्लिश केलं जातं आणि लोकांना कळवलं जातं. आणि प्रत्येक इंटरेस्टेड पार्टी जी असेल शेतकरी, त्या प्रत्येकाचं मूल्य म्हणजे मोबदला किती असावा याच्याविषयी त्यांचं म्हणणं ऐकलं जातं. आता नवीन कायदा आला 2013चा, त्या कायद्याप्रमाणेच त्याचं मूल्यांकन केलं जातं. मूल्यांकन म्हणजे काय, ज्या दिवशी नोटिफिकेशन काढलं होतं पहिलं 20A1चं, त्या नोटिफिकेशनच्या तारखेला जी किंमत असेल त्या बाजारभावाची, म्हणजे आपला जो बाजार मूल्य दर तक्ता ज्याला रेडी रेकनर म्हणतो तो, किंवा गेल्या 3 वर्षामध्ये त्याच्या आधीच्या 3 वर्षामध्ये जे झालेले व्यवहार, त्यातले हायेस्ट व्यवहार विचारात घेऊन त्याची जी सरासरी काढली जाईल, ती सरासरी आणि रेडी रेकनरचा दर याच्यापैकी जे जास्तीचं असेल ते दर दिला जातो. त्याच्याप्रमाणे मूल्यांकन केलं जातं. झाडं, त्यातले जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याचं देखील मूल्यांकन केलं जातं. या एकूण याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. या मार्केट व्हॅल्यूला जर शहर भागात असेल तर गुणांक 1 आहे, जर हेच खेड्यात असेल, ग्रामीण भागात असेल तर त्याला गुणांक 2 आहे, म्हणजे त्याला डबल केलं जातं. आणि आलेल्या डबल रकमेच्या 100% म्हणजे आणखी डबल, त्याला आपण म्हणता येईल असं 4 पट ती रक्कम होते. त्याला सोलॅसियम असं म्हणतो. की अशी रक्कम शिवाय ज्या तारखेला पहिलं नोटिफिकेशन काढलं त्या तारखेपासून तर आवडच्या तारखेपर्यंत 12% प्रमाणे व्याज, असं जवळपास 4.25 पटीपर्यंत जमीन बाजार मूल्याच्या त्याचं अवॉर्ड केलं जातं. आणि तो अवॉर्ड झाल्यानंतर ज्या पार्टीला तो अवॉर्ड मान्य नसेल त्या अवॉर्डच्या विरुद्ध आर्बिट्रेटरकडे ॲप्लिकेशन दाखल करण्याची तरतूद आहे. आर्बिट्रेटर हा केंद्र सरकारने नेमायचा असतो. आता प्रत्येक रेल्वेच्या बाबतीत बहुतेक जिल्हाधिकारी किंवा त्या भागाचे विभागीय आयुक्त किंवा अपर आयुक्त किंवा अपर जिल्हाधिकारी यांना ते नेमलं जातं. आणि मग यांच्याकडे किती दिवसात आर्बिट्रेशन ॲप्लिकेशन दाखल करावं याच्यासाठीची कालमर्यादा मात्र या कायद्यामध्ये नमूद केलेली नाही. अशा वेळेस आर्बिट्रेशन ॲक्टमध्ये किंवा लिमिटेशन ॲक्टमध्ये जी तरतूद असेल त्याप्रमाणे त्यांच्याकडे अवॉर्ड आर्बिट्रेशनमध्ये जाता येतं. त्या ठिकाणी जास्त भाव होता असे जर का पुरावे आपल्याला द्यायचे असेल तर देता येतात आणि ते दिल्यानंतर हे करता येतं. आता हे जे अवॉर्ड आहे आपण पाहिलं 20E प्रमाणे जे डिक्लरेशन झालं होतं त्यापासून डिक्लरेशन पासून 1 वर्षाच्या आत ते अवॉर्ड झालं पाहिजे. आणि नाही झालं तर ते पण लॅप्स होतं. आणि जर असाधारण परिस्थितीमध्ये त्यांना एक्सटेन्शन घ्यायचं असेल तर 6 महिन्यापर्यंत एक्सटेन्शन घेता येतं. पण अशा 6 महिन्यातले जितके महिने त्यांनी वापरले त्या प्रत्येक महिन्यासाठी एकूण अवॉर्डच्या रकमेच्या 5% ॲडिशनल कॉम्पेन्सेशन त्या जमीन धारकाला किंवा ज्या जमिनीच्या मालकाला ते मागता येतं. अशी तरतूद, सुंदर तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि अशा पद्धतीचं आहे. म्हणजे आर्बिट्रेशन दाखल किती दिवसात करावा याची कालमर्यादा याच्यामध्ये लिहिलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला दिसते. आणि मग आर्बिट्रेटरच्या समोर जेव्हा शेतकरी जातात तेव्हा त्यांचे पुरावे दाखल केल्यानंतर आर्बिट्रेशन कायदा जो आहे त्या आर्बिट्रेशन कायदा 1996च्या कायद्याप्रमाणे त्याची एकूण सुनावणी, त्याची प्रक्रिया होते. आणि ते आवडलं नाही तर त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे. म्हणजे एकूण 2013चा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे मूल्यांकन केलं जातं. आणि ॲक्विजिशनची जी प्रक्रिया आहे ती रेल्वेज ॲक्ट जो आहे त्यातला कलम 20A पासून तर F पर्यंत जे कलम आहेत त्याप्रमाणे केली जाते. अत्यंत साधी आणि सोपी, सुरळीत आणि अत्यंत स्पष्ट अशा तरतुदी आहेत. मला असं वाटतं की या आपण जी चर्चा केली संक्षिप्तपणे या चर्चेतनं रेल्वेसाठीचं जे ॲक्विजिशन आहे ते कसं केलं जातं हे आपल्याला कळेल. ज्यांना कोणाला आवश्यक असेल त्याने तो कायदा आणि त्यातलं कलम 20A पासून तर F पर्यंत जरूर वाचावं. धन्यवाद.